मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आणि विद्यमान राज्यमंत्री माननीय इंद्रनीलजी नाईक यांचा दौरा आज संभाजीनगर या शहरामध्ये होता आणि त्या निमित्ताने मराठवाड्यातील जो काही बंजारा समाज आहे तो वसंतराव नाईक सेवालाल महाराज यांच्याविषयी यांना आराध्य दैवत मानतो आणि यांना आराध्य दैवत मानत असल्यामुळं आमचे वसंतराव नाईक म्हणजे आमच्यासाठी एक दैवतच आहे आणि त्यांचे नातू या संभाजीनगर शहरामध्ये येत आहेत। मग ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती, म्हणून तमाम बंजारा समाज आज एकत्र आला होता संभाजीनगरमध्ये आणि त्यांना भेटण्यासाठी बंजारा वेशभूषेमध्ये महिला वर्ग आला, नाच गाणे झाले, लेंगी जो बंजारा समाजाचा सांस्कृतिक वारसा जो आहे तो लेंगी कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये प्रचंड समाज एकत्र झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दाखवला आणि नामदार इंद्रनीलजी नाईक साहेब यांनी देखील चांगल्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा सत्कार स्वीकारला आणि त्यांना देखील चांगल्या प्रकारचा आनंद झाला आणि त्यातून त्यांनी समाधान व्यक्त केलं। तर नाईक साहेबाप्रती, नाईक घराण्याप्रती बंजारा समाजामध्ये जो त्या काळामध्ये जो आदर सन्मान होता तो आजही कायम आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आलं। सर, आज बंजारा समाजाचे 2 मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, एक संजय राठोड साहेब आणि इंद्रनील नाईक साहेब। तर आज तुम्ही तुमच्या समाजाच्या वतीने त्यांना काय मागणी केली? तर आज कधी नव्हे तो आज एक आशावाद बंजारा समाजामध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे की कधी नव्हे तो आज कॅबिनेट मंत्री म्हणून नामदार श्री संजय भाऊ राठोड हे आहेत आणि त्यानंतर राज्यमंत्री म्हणून नाईक घराण्यातील वारसा इंद्रनीलजी नाईक साहेब यांनी पुढे चालवलेला आहे। तर एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री या समाजाला लाभलेला आहे, त्यानंतर 2-3 आमदार देखील या समाजामध्ये आहेत। तर बंजारा समाजासाठी ही एक आश्वासक वाटचाल आहे असं मला म्हणता येईल आणि यातून बंजारा समाजाचा चांगला विकास होण्याची चिन्हे आपल्याला दिसून येत आहेत। तर संजय भाऊ राठोड देखील आपल्या पातळीवर कॅबिनेटमध्ये बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भाने अनेक प्रश्न मांडणारच आहेत आणि त्यांच्या जोडीला इंद्रनीलजी नाईक साहेब हे तर मूळ नाईक घराण्यातले असल्यामुळं यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाजकार्य समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि बंजारा समाजाला या दोन्ही नेत्यावर आणि इतर आमदारावर समाजातील आमदारावर देखील चांगल्या प्रकारचा विश्वास आहे की यांच्या माध्यमातून समाजाचा अधिक उत्कर्ष होईल, विकास होईल, यावर पूर्ण विश्वास बंजारा समाजाचा आहे। मी शेवटी एवढंच म्हणू शकतो की बंजारा समाज जो काही आहे तो रानावनात राहणारा, डोंगर दऱ्यामध्ये राहणारा कष्टकरी मेहनती समाज आहे आणि या समाजाला वसंतराव नाईकानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं आहे। ही एक चांगली गोष्ट आहे असं मी मानतो। जय सेवालाल, सेवालाल महाराज की जय। नगर शहरामध्ये आंदोलन होत आहे, त्यांच्या आंदोलनानिमित्ताने संभाजीनगरच्या समस्त बंजारा बांधवांतर्फे असं स्वागताचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रमोद भैया राठोड, माजी उपमहापौर संभाजीनगर शहर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे। बंजारा समाज हा जो मागास राहिलेला आहे या समाजाला या महायुतीने सध्याच्या राजकारणामध्ये 2 महत्त्वाची पदं देऊन, एक इंद्रनील नाईक साहेब आणि दुसरे संजय राठोड साहेब या दोघांना मंत्रिपद देऊन खूप मोठा उपकार ह्या समाजावर केलेला आहे। वसंतरावजी नाईकापासून जो आमचा राजकारणाचा वसा ह्या दोघांनी आता पुढे चालवलेला आहे, त्यांच्या मागे समस्त बंजारा समाज असाच समस्त महाराष्ट्रातून त्यांच्या मागे राहून त्यांना प्रतिसाद देऊन अजूनही मोठ्या पदापर्यंत त्यांना कसं घेता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत।